हॉटेलसारखी खमंग आळूवडी घरी बनवायची आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आळूवडीसाठी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, ओवा, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, तयार केलेले आले, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, चिंच गुळाचा कोळ आणि थोडे पाणी घालून सर्व साहित्य एकजीव करून मध्यम घटसर पीठ तयार करून घ्या. त्यानंतर आळूचे पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या. पानाच्या मागच्या बाजूला जाड शिरा काढून टाका. शिरा जास्त जाड असतील तर लाटण्याने हलकेच सपाट करून घ्या, त्यामुळे रोल छान होतो. आता एक पान घेऊन त्यावर तयार केलेले बेसनाचे मिश्रण सर्व बाजूनी समान पसरून घ्या. त्यावर दुसरे पान उलटे ठेवा आणि पुन्हा त्यावरही मिश्रण लावा. अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक पानावर मिश्रण लावत जा आणि त्याचा छान असा रोल बनवून तयार करा. बऱ्याच लोकांची तक्रार असते की आळूवडी खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखव होते. त्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे आळूवडी बनवण्यासाठी बाजारातून काळ्या देठाची आळूची पाने आणा, कारण त्यामध्ये खाजिरेपणा तुलनेने कमी असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळूवडीचे मिश्रण बनवताना चिंच गुळाचा कोळ किंवा लिंबाचा रस त्यामध्ये टाका. यामुळे पानामधील थोडासा खाजरेपणा असलेला तोही निघून जातो व आळूवडी खायला चविष्ट लागते आणि आपल्या घशामध्ये खवखवत नाही. आता तयार केलेला रोल स्टीमरमध्ये ठेवून 20 ते 25 मिनिटं वाफवून घ्या. रोल व्यवस्थित शिजल्यानंतर बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. रोल थंड झाल्यावर त्याचे समान आकाराचे काप करून घ्या. रोल थंड झाल्यावर कापल्याने आळूवडीचे काप नीट येतात आणि तुटतही नाही. आता आपले आळूवडीचे काप कट करून झालेले आहेत. आपण त्याला शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायचं आहे. मी इथे आळूवडी शालो फ्राय करत आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडेसे तीळ घातले. आता आळूवडी टाकायची आणि दोन्ही बाजूनी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची. तीळ घातल्यामुळे आळूवडीला चिटकतात आणि आळूवडी अजून आकर्षित दिसते व खायलाही चविष्ट लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.